शेअर बाजारमध्ये लॉस होण्याचे कारण माहिती आहे, ते म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय? दिवसभरामध्ये तुम्ही 5 ते 25 ट्रेड जे आहेत ते करण्यास आसुसलेले असतात. म्हणजे शेअर बाजार सकाळी 9:15 सुरू झाला की तुमची तयारी होते की बाबा मला ट्रेडच करायचं आहे. जर असं तुमचं होत असेल तर ती ओव्हर ट्रेडिंग थांबवा, कारण ह्या ओव्हर ट्रेडिंगमुळे तुमचं मानसिक आरोग्य तर धोक्यात येतंच, त्याबरोबर तुम्ही फायनान्शियल स्टॅबिलिटीपासून सुद्धा दूर जाताय, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग त्याचे कारणे काय? तर गरज नसताना वारंवार ट्रेड घेणे, भावनावर आधारित निर्णय म्हणजे मला वाटतंय, मुझे लगता है इंडिकेटर, त्याचबरोबर नुकसान भरून काढण्याचा अतिप्रयत्न. ऑलरेडी तुम्ही जिथे चुकले आहात तिथेच थांबण्याचा प्रयत्न करा, त्याला भरून काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या शेअर बाजारामध्ये रथी महारथी जे आहेत ते उलटे पालटे झालेत. ह्याचे परिणाम काय होतं? शरीरावरती मानसिक थकवा येतो, अकाउंटचं नुकसान तर होतंच, फायनान्शियली इन्स्टॅबिलिटी येते आणि आत्मविश्वास जो आहे तो तुमचा कमी होतो. म्हणजे तुम्ही जिथं बरोबर असाल तिथंसुद्धा तुम्ही अति आत्मविश्वास, कमी आत्मविश्वासामुळं तुम्ही त्याच्यापासून दूर राहता. ओव्हर ट्रेडिंग टाळण्यासाठी काय करायचं आहे? तर सगळ्यात अगोदर आदल्या दिवशी मार्केटचा स्टडी करा, तुमचं ट्रेड सेटअप बनवा, जिथं तुम्ही स्ट्रॉंग आहात तिथंच ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे, मर्यादित दररोज ट्रेड करणे. कारण नुसतेच मला ट्रेड करायचा माझा पूर्ण लॉस भरून काढायचा, असं जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही आणखीन जे आहे लॉस करण्यासाठी तिथं तयार असणार आहे. हे मार्केटचं सिस्टीम आहे. म्हणून शेअर बाजारामध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे आणि तो जर संयम तुम्ही जर ठेवलात तर नक्कीच तुम्ही तिथं यशाची पहिली पायरी जी आहे ती चढणार. तर कसा वाटला रील? सेव्ह करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. धन्यवाद.